शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहत आहात हा आहे पेरूचा प्लॉट आहे. असाच प्लॉट या इकडं सुद्धा होता. मला वाटतं आता त्याला तोडून किती वर्ष झाली, काढून 3-4 वर्ष. किती वर्ष झोपला आपण तो? 6 वर्ष झोपला. तर शेतकऱ्यांच्या म्हणजे आता फळबाग लागवड करत असताना काही चुका ज्या आहेत त्या आपल्या होतात किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं जे आहे ते त्या ठिकाणी आपलं आर्थिक नुकसान होतं. तर असाच म्हणजे तो जो काही प्लॉट जो आहे तो शेतकरी महोदयांना 6 वर्ष सांभाळून नाविलाजानं तो मोडावा लागला. तर त्या ठिकाणी छाटणी करताना किंवा हा जो काही झाडाचा चांगला डेरा बनला पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला चांगले असे ब्रांचिंग होऊन चांगले फळं पण भेटले पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे ते अभ्यास आपण केला पाहिजे. जसं त्यांना मागे झाडं ते सगळे 6 वर्ष ठेवून मोडावे लागले. त्याचं कारण असं होतं की त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन जे आहे ते भेटत नव्हतं, कारण की त्यावेळेस त्यांची छाटणीची जी काही प्रक्रिया होती ती चुकलेली होती. तर ते काय त्याच्यातले तांत्रिक बाबी आहेत, तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण थोडीशी माहिती घेऊ. साहेब, तुमचं पूर्ण नाव, गावाचं नाव सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव कसलीन वसंत कुदळे, राहणार कुंभेफळ, तालुका आंबेगाव, जिल्हा बीड. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9767 11 58 45. ओके. आता हे जे तुम्ही आधीच त्या भागात आपला बाग होता पेरूचा आहे का नाही, ती व्हरायटी कोणती होती? व्हीएनआर. ओके. मोठा पेरू होत होता, बरोबर आहे. तर तिथं काय चुका झाल्या होत्या आपल्या? काय झालं, छाटणी करताना थोडं 3 पानावरची छाटणी करायची होती, ती ओके. करण्यात आली नाही. हां, मिस्टेक झाली. बरं. मग त्याच्यामुळं काय तोटा झाला? कळी जी निघणार आहे ते कळी निघालीच नाही, कमी निघायची कळी, कमी निघायची, ब्रांचिंग होत नव्हती. हां, म्हणून आपण तोडून टाकला सगळा प्लॉट. तर त्यासाठी तुम्हाला किती खर्च झाला असेल 6 वर्षाचा जर विचार केला तर? खर्च म्हणजे किती उत्पन्नामध्ये घट झाली असेल ते त्या चुकीच्या छाटणीमुळं? लॉकडाऊन मुळे थोडा झटका बसला. ओके ओके. हां, भरपूर आला पण भाव नाही, मालच नाही आला नाही ना. बरं. ओके. म्हणजे त्या पण गोष्टी त्याच्यामध्ये होत्या समजा. पण तरी नंतर आपण हेच केलं, म्हणजे पेरूचंच केलं, पण मात्र व्हरायटी चेंज केली. आता व्हरायटी चेंज करायचं काय कारण नाही? ही कुठली व्हरायटी आहे? ही आहे पिंक तैवान म्हणून आहे. बरं. हां. आणि हे थोडं साईजला बारीक असल्यामुळं हे आपण घेतलं आहे. ओके. साईजला बारीक आणि रंगाचं जे काही कॉम्बिनेशन आहे, गुलाबी रंग त्याच्यातून असतो. गुलाबी रंग आहे. ओके. म्हणजे अट्रॅक्टिव्ह असल्या कारणानं त्याला माग. पण आहे. ओके. तर आता मला सांगा, ही प्रॉपर छाटणी जी आहे ते कशा पद्धतीने केली पाहिजे, जरा त्याची माहिती द्या. छाटणी जी आहे, आता आपण पहिल्यांदा रोप लावलं. हो. रोप लावल्यानंतर त्याला आकार द्यायचा आपल्या हातात आहे. बर. हां. आपण त्याला 2 फुटा इतकं झाड झालं की त्याला शेंडा मारणे. ओके. त्याला जे चौकोन फुटले, हो, त्याच्यामध्ये चांगल्या काड्या म्हणजे ठेवून तिसऱ्या पानावर, त्यात हे जे तिसरं पान आहे, हे आपलं फटा आला, त्या फट्यामध्ये जी तिसऱ्या पानाला कळी येते, बरोबर आहे. आणि कळी आली, ती कळी आपण तोडून घेतल्यानंतर त्या तिसऱ्या पानाला आपण कट करायचं. ओके. आता इथं दाखवा मला, ही इथं असं जे आहे ती कळी. 1 2 3 कळी आली, बरोबर आहे, खरं आहे. तिसऱ्या पानाला कळी आली. हे आपण तोडून घेतलं की पुन्हा ह्या इथं कट करायचं. ओके. ह्या ठिकाणी जे आहे ते कट करून इथं कट करून टाकायचं, तिथून जेणेकरून हे पुन्हा स्ट्रॉंग होईल, ही फांदी, तिला फुटवे होतील आणि त्या ठिकाणी माल धरला जाईल. ओके. तर शेतकरी बांधवांनो, ही तांत्रिक बाब जी आहे ते आपण सगळी समजून घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जास्तीत जास्त फुटवे आणि ह्या फांद्या ज्या आहेत त्या आपल्याला प्राप्त झाल्या पाहिजे, त्या पद्धतीनं आपण नियोजन जे आहे ते करणं गरजेचं आहे. जसं या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा त्या ठिकाणी तुम्ही कट केलं ना, जे खालचं दिसतंय ते, मग तिथून बाकीचे फुटवे आले आहे का नाही, आणि मग नंतर अशा पद्धतीनं हे मॅनेजमेंट जे आहे ते केलेलं आहे. तर आता हे समजा हे तुम्ही कट करणार का, हे आणि हे? आता नाही, हे माल तोडल्यासच पुन्हा नंतर माल तुटल्याच्या नंतर हे स्ट्रॉंग झालं, ह्याला माल धरला, त्याचा तो तोडा तुम्ही घेणार आणि त्याच्यानंतर जे आहे ते तिसऱ्या पानावर जे आहे ते कट करून टाकणार. ओके. तर ह्या तांत्रिक बाबी आहेत, तर आपण त्याची जी आहे ते काळजी जी आहे ते या ठिकाणी घेणं गरजेचं आहे.